मुंबईकरांसाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आनंदाची बातमी आहे। पश्चिम रेल्वेकडून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विरार चर्चगेट मार्गावर 12 डब्यांच्या 16 लोकल फेऱ्यांचे 15 डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे। या निर्णयामुळे प्रवाशांची क्षमता वाढणार आहे। विशेषतः गर्दीच्या वेळेत होणारी झुंबड काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे। सध्या 15 डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या ही 211 वरून 227 पर्यंत वाढवली जाणार आहे, ज्यामुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली ही मागणी पूर्ण झाल्यानं प्रवाशांकडून समाधान व्यक्त केलं जाते। वाढीव लोकल फेऱ्यांमुळे आता अधिक सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची अपेक्षा व्यक्त केली जाते। मरीन ड्राईव्ह येथील विल्सन महाविद्यालयाच्या 116 वर्ष जुन्या जिमखान्याच्या वाद प्रकरणी उच्च न्यायालय 26 मार्च पासून अंतिम सुनावणी सुरू करणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर हे प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्यात आलं होतं। न्यायालयाच्या या निर्णयामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वादावर लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली। त्यामुळे संबंधित सर्व पक्षांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। गरीब रुग्णांसाठी राखीव खाटा उपलब्ध न करून देणाऱ्या परळ येथील ग्लोबल रुग्णालयाविरोधात सरकारने ठोस कारवाई सुरू केली आहे। नियमांचं उल्लंघन केल्यामुळे रुग्णालयाला देण्यात आलेली अतिरिक्त FSI सवलत ही काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। याशिवाय रुग्णालयाच्या काही बांधकामांवर स्थगिती देण्यात आली। तिसऱ्या विंगला परवानगी नाकारण्यात आली, तसंच काही मजल्यांचा वापर परवाना रोखण्यात आलाय। वरचे 2 मजले सरकार ताब्यात घेणार आहे। या निर्णयामुळे गरीब रुग्णांच्या हक्कांचं संरक्षण होण्यास मदत होणार आहे। आरोग्य सेवांमध्ये पारदर्शकता आणि नियमांचं पालन सुनिश्चित करण्यासाठी सरकारचा हा महत्त्वाचं पाऊल मानलं जाते। मुंबईतील मेट्रो 3 मार्गिकेच्या बोगद्याला कूपनलिका खोदताना धक्का लागल्याची घटना समोर आली असली तरी मेट्रो सेवा पूर्णपणे सुरळीत सुरू असल्यानं प्रवाशांना दिलासा मिळालाय। CSMT परिसरात घडलेल्या या प्रकाराची तात्काळ दखल घेत MMRCAनं संबंधित कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केलाय। अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून आवश्यक ती खबरदारी घेतली। महत्त्वाचं म्हणजे या घटनेचा मेट्रोच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही। आरे कफ परेड मार्गावरील सेवा ही नियमितपणे सुरू आहे, त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहणार आहे। खालापूर तालुक्यातील वायाळ येथील बृहन्मुंबई पोलीस सहकारी गृहनिर्माण संस्थेचा दीर्घकाळ रखडलेला प्रकल्प आता मार्गी लागण्याची चिन्ह दिसतात। सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी या प्रकरणाचा सविस्तर अहवाल एका महिन्यात तयार करून बैठकीचं आयोजन करण्याचे निर्देश दिलेत। या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलिसांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। संबंधित आमदार, अधिकारी आणि सभासद प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्यानं या प्रकल्पाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात तिकीट तपासणी मोहीम अधिक प्रभावी ठरत असून 2 तिकीट निरीक्षकांनी प्रत्येकी 1 कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे। TTI मोहम्मद शम्सचंद यांनी 11,000हून अधिक विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करत 1 कोटींपेक्षा जास्त दंड वसूल केलाय। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मुख्य तिकीट निरीक्षक प्रवीण मेंढे यांनीही कोटींचा टप्पा पार केलाय। या कारवाईमुळे विना तिकीट प्रवासावर आळा बसण्यास मदत होत असून प्रामाणिक प्रवाशांसाठी प्रवास अधिक शिस्तबद्ध आणि सोयीचा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। मुंबईत पाणी टंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेत महत्त्वपूर्ण चर्चा होते। टँकर माफियांवर कडक कारवाई करण्याची भूमिका सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमताने घेतली आहे। पाणी गळती, चोरी आणि अनियमित पुरवठ्याच्या तक्रारींवर गंभीर दखल घेत खासगी टँकर व्यवस्थेवर नियंत्रण आणण्याची मागणी पुढे आली। यासाठी आठवडाभर खासगी टँकर बंद ठेवण्याचा प्रस्तावही मांडण्यात आलाय। या निर्णयामुळे पाणी पुरवठा अधिक पारदर्शक आणि नियमित होण्याची शक्यता असून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांना फेब्रुवारीमध्ये सौम्य ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तब्बल 1 महिन्याच्या उपचारानंतर मंगळवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलंय। सलीम खान यांच्या उपचारासाठी न्यूरोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, न्यूरोसर्जन आणि नेफ्रोलॉजिस्ट अशा तज्ज्ञ डॉक्टरांचं विशेष पथक कार्यरत होतं। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून घरच्या वातावरणात आराम करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे। एका भीषण अपघातात तरुणाचं डोकं धडापासून वेगळं होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली।
या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप जमदाडे कुटुंबियांनी केलाय। मात्र ही हिट अँड रनची घटना नसून आधीच अपघातग्रस्त असलेल्या तरुणावर मागून येणाऱ्या 2 वाहनांनी अंधारामुळे धडक दिल्यानं हा प्रकार घडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। दरम्यान या प्रकरणी दोन्ही वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। वाहनावर मागे बसलेली मुलगी आहे प्रशांत कौर, वय वर्ष 17। हे दोघे जण वाहनावर प्रवास करत असताना पामबीच रोडवर अपघात झाल्याची पोलिसांना खबर मिळाली। त्यानंतर जी मुलगी होती ती गंभीर जखमी असल्यामुळे तिला DY पाटील हॉस्पिटल येथे उपचाराकरता दाखल करण्यात आलं आणि जो मुलगा होता त्याच्या जागेवर मृत्यू झाल्यामुळे त्याला NMC हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आलं। त्यानंतर त्यांचे नातेवाईक तात्काळ मिळून न आलेले पोलिसांतर्फे गुन्हा दाखल केला। सानपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 67/2026 भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 125 अ, 125 ब सह मोटर वाहन कायदा कलम 184, 134 अ ब प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला। याच्यामध्ये जे मृतकाचे नातेवाईक आहेत त्यांना या घटनेची फॅक्ट माहीत नाहीये। त्यांना सांगितले परंतु त्यांना पटलेलं नाहीये। जेव्हा आम्ही CCTV फुटेज आणि साक्षीदार यांच्याकडे तपास केला त्यावेळेस असं निदर्शनास आलं की जो प्रशांत जमदाडे ज्याचा मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये, तर त्यांचं दुचाकी वाहन हे अगोदरच अपघातग्रस्त झालं होतं आणि त्याच्यामुळे ते प्रशांत जमदाडे आणि हरमन कौर हे दोघे जण रस्त्यावर पडलेले होते जखमी अवस्थेत, असं साक्षीदारांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर ही जी 2 वाहनं आरोपींची आहेत ती 2 वाहनं आली आणि त्यांचा वेग जास्त असल्यामुळे ती त्यांच्या अंगावरून निघून गेली। त्या दोन्ही वाहन चालकांना पोलिसांनी आरोपी केलेला आहे आणि जो IPCचा जो सेक्शन 304 अ आहे त्याच्यामध्ये शिक्षा ही 3 वर्षाची असल्यामुळे पोलिसांना माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे अटक करता येत नाही। त्यामुळे त्यांना अटक केलेली नाही आणि जे नातेवाईक आहेत त्यांचा आग्रह आहे की त्यांना अटक केलं पाहिजे। त्यामुळे त्यांचा पोलिसांविषयी कदाचित गैरसमज निर्माण झालेला आहे। मुळामध्ये जेव्हा एखादा अपघात होतो त्यानंतर अपघाताची जोपर्यंत आपण CCTV फुटेज चेक करत नाही किंवा ते कोणतं वाहन आहे हे आयडेंटिफाय होत नाही तोपर्यंत पुढची आरोपी कोण आहे त्या निष्कर्षापर्यंत पोहोचता येत नाही। यामध्ये सुद्धा ती वाहनं अपघात करून निघून गेल्यानंतर ती वाहनं कोणती आहेत हे ट्रेस व्हायला थोडा वेळ गेला, कारण CCTV कॅमेरामध्ये रात्रीची वेळ असल्यामुळे त्याचे नंबर दिसत नव्हते। बरेच CCTV फुटेज चेक केल्यानंतर ते नंबर आम्हाला प्राप्त झाले। नंबर प्राप्त झाल्यानंतर त्या वाहन मालकाचा पत्ता मिळणं, त्यानंतर त्याचं वाहन कोण चालवत होतं ही माहिती मिळणं, याच्यामध्ये डिले होतो आणि तसा डिले झालेला आहे। त्यामुळं ते ड्रिंक केलेलं होतं की नव्हतं या संदर्भात कोणती माहिती प्राप्त नाही, परंतु ती मुलं ज्या ठिकाणावरून निघाली होती त्या पूर्ण त्यांच्या प्रवासाचा आम्ही घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आतापर्यंत तरी असं निदर्शनास नाही आलं की त्यांनी कुठे मद्यप्राशन केलेलं आहे, असं आतापर्यंत आमच्या रेकॉर्डमध्ये कुठे आलेलं नाही। या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।